ओम श्री साईराम। ओम श्री साई सत्य गुणात्मने नमः। सत्य गुणांचे आत्मरूप असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो। सत्य, धर्म, शांती व प्रेम यामध्ये सत्याला स्वामींनी अग्रक्रम दिला आहे। सत्व, रजस व तमस या तीन गुणांच्या पलीकडचे असे स्वामींचे स्वरूप आहे, जे शाश्वत असून कालातीत आहे। स्वामी म्हणतात, पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरात आत्मा तीन गुणांच्या रूपाने राहतो। ब्रह्मा, विष्णू व महेश ही त्रिमूर्ती या गुणांच्या रूपात आपल्या शरीरात राहते। हे तीन गुण म्हणजे ईश्वराचे रूप आहे। ब्रह्मा उत्पत्ती करतो। उत्पत्तीची ही क्रिया असून ती इंद्रियाच्या मर्यादेत येत नाही। ही उत्पत्तीची क्रिया माता शिकविते। सर्व काही मातेपासूनच उत्पन्न होते। म्हणूनच उपनिषदे सांगतात, मातृ देवो भव। मातेची ब्रह्मा म्हणजे उत्पत्ती करता म्हणून पूजा केली जावी। मातेवरील श्रद्धा, तिची सेवा म्हणजेच ईश्वराचीच प्रतिकात्मक पूजा आहे। मातेनंतर पिता। पिता आपल्या अपत्यांचे रक्षण करतो, त्यांची काळजी घेतो आणि त्यांना ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवितो। हे रक्षणाचे कार्य विष्णूकडे आहे। म्हणजेच माता व पिता या ब्रह्मा व विष्णू यांच्याच प्रतिमा आहेत। त्यानंतर येतो ईश्वर। त्यांना भोला शंकर असेही म्हणतात। जो जे मागेल ते ईश्वराकडून मिळते। कोणत्याही याचकाला ईश्वर नाही म्हणत नाही। असे मूर्तिमान सत्य स्वरूप झाकून राहू शकत नाही। या प्रगट झालेल्या मंगलतेचा शिव अनुभव घेण्यासाठी तमस हे साधन आहे। तामसिक गुणांचा संबंध नेहमी आळशीपणा व मंदपणाशी जोडला जातो, पण शिवाचे विशेषण या दृष्टीने हा अर्थ योग्य नाही। माणसाला सन्मार्ग दाखवून त्याच्या देवत्वाचा प्रत्यय त्याला आणून देणे ही शिवाची भूमिका आहे। तीन गुणांच्या रूपातील ही त्रिमूर्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये अस्तित्वात असते। ईश्वर सर्वभूतानां, सर्वांमध्ये ईश्वराचा वास आहे। या श्रुतिवाक्यात हेच सांगितले आहे। ईश्ववास्य इदं सर्वं। सर्व विश्वात ईश्वरच भरून राहिलेला आहे। हे तीन गुण भगवान श्री सत्यसाईंमध्ये तर आहेतच, परंतु ते केवळ या गुणांनीच युक्त आहेत असे नाही, तर सत्यगुणांनी युक्त अशा स्वामींचे स्वरूप अत्यंत उच्च कोटीतील आहे। आपणा सर्वांना हे माहीत आहेच की अवतार धारण केल्यापासून स्वामी दर महाशिवरात्रीस लिंगोद्भव करतात। त्यावेळी प्रगट झालेले आत्मलिंग स्वामी कुणाही भक्ताला पूजेसाठी देतात। एका वर्षी स्वामींनी आत्मलिंग एका महिला भक्तास दिले। आत्मलिंग देतानाच त्याची पूजा दररोज कशा प्रकारे करायची हे स्वामी सांगतात। त्याप्रमाणे त्या महिलेस पूजाविधी समजावून सांगितला। अत्यानंदाने तिने ते आत्मलिंग आपल्या पूजागृहात स्थापन केले व विधिवत पूजा सुरू केली। कालांतराने त्या महिलेस काही कामानिमित्त देशांतर्गत व परदेशात वारंवार जावे लागले। प्रत्येक वेळा तिने आत्मलिंग आपल्याबरोबर नेले व जिथे मुक्काम असेल तिथे त्याची पूजा केली। परंतु हे तिच्या मनास पटेना व पुढे ही नित्य पूजा आपणास जमेल काय या शंकेने ग्रासले। म्हणून ते आत्मलिंग घेऊन ती स्वामींना परत देण्यासाठी गेली। स्वामींनी तिला मुलाखतीसाठी बोलाविले। मुलाखत सुरू असताना स्वामींकडे आत्मलिंगाचा विषय काढायचा तिचा मानस होता, जे लिंग तिच्याकडे एका रेशमी वस्त्रामध्ये ठेवले होते। परंतु स्वामींना तसे सांगणे तिला जमले नाही। मुलाखत संपली। स्वामी जिनाने वरच्या मजल्यावर जाण्यास निघाले आणि टपटप असा आवाज त्यांच्या मागून येऊ लागला। त्याबरोबर त्या महिलेने त्या दिशेने पाहिले असता तिची मुद्रा विस्पारली गेली। ते आत्मलिंग स्वामींच्या मागून जिन्याच्या पायरीवरून वर जात होते व त्याचाच आवाज येत होता। हे पाहताच त्या स्त्रीच्या लक्षात आले की आपल्या जवळील रेशमी वस्त्रामध्ये आत्मलिंग नाही। नकळत तिच्या मुखातून उद्गार निघाले, स्वामी, माझे आत्मलिंग। वर जाणारे स्वामी क्षणभर थांबले व मागे वळून म्हणाले, तुझे आत्मलिंग? त्याबरोबर त्या महिलेस स्वतःची चूक कळून आली। तोपर्यंत स्वामी वरच्या मजल्यावर निघून गेले होते, आत्मलिंगास बरोबर घेऊन। ओम श्री सत्यसाई नाथार